माझ्या पोराला हात लावतो त्याला आज खलासच करतो. आज असा कसा मारू शकतो तो आपल्या पोराला? त्या खानदानीतल्या कधी या पोराला मी हात लावला नाही. ह्याला सुट्टीत देत नाही. महाराजाची लायकी आहे का? माझ्या खानदानावर हा हात उचलतो, माझ्या पोराला मारतो, ह्याला सुट्टी देत नाही. मी आज खलास करतो. काय दादा कुठून निघाली? मारलं त्या महाराजांनी त्याला आज मी सोडत नाही. त्याला जिद्द सोडत नाही. मी त्याला बघतो आता मी सोडत नाही त्याला. महाराजांनी माझ्या पोराला हात लावला ह्याच्याकडे बघतोच. महाराज माझ्या पोराला हात लावता थांबा, तुम्हाला सोडतच नाही. दादा थांबा. मारा की का थांबलात? बापच असा असेल तर पोराकडून काय अपेक्षा करणार? अशी कुऱ्हाड घेऊन येण्यापेक्षा पोराने काय केलं अगोदर बघावं, मग एवढं मोठं पाऊल उचलावं. सत्याशी मन केले ग्वाही, मानी नाही बहुमता. हो महाराज, असल्या टिमक्या कुणापाशी वाजवताय? हा, तुम्ही आमच्या पोराच्या अंगावर हात उचललाच का? अगं आई तू गप्प बस ना, त्यांची चूक नाही. तेवढं तरी कळलं चूक कोणाची. दुसऱ्याच्या मुलीकडे वाईट नजरेने बघितले आपल्याकडे काय आरती उतरत नाहीत, एवढं तरी तुम्हाला माहिती असावं. विचारा तुमच्या लेकाला. म्हणजे काय नाही गा आई, तू चल ना इथून, सांगतो मी तुला नंतर. चल हो दादा चला चला. किती वेळा सांगितलं हे जर लगीन करून टाकूया, तर तुम्ही पण ऐकणं झालंय. काय ग बसा. ओ माणिकराव, काय भानगड झाली? सांगतो ना. ओ भगवानराव, काय नुसती लोकांची उचापती करत बसलाय? हा पार म्हणजे नुसतं लोकांची उणीधुणी काढण्यासाठीच काय वाटतं? अरे तुला माहितीये का, महाराजांनी नागेशला हरिपाठ पाठ करण्याचं चॅलेंज दिलंय. कशासाठी रे? ते माहित नाही रे, जाऊ दे. त्याच्यामुळे तरी परमार्थाची गोडी लागेल पोराला. पण ते महाराजांनी का मारलंय रे नागेशला? अरे तो ज्ञानदाकडं सारखा बघत होता म्हणून त्याला मारलं. मी पण तिथं होतो, मला नाही कळालं. अरे त्यासाठी सगळीकडे लक्ष लागतं, तेव्हा सगळ्या गोष्टी कळतात. रामकृष्ण हरी पांडुरंग विठ्ठल माई बाबा. ज्ञानदा, घरी आलेला मुलगा कोण होता, काय होता हे मला काही माहिती नाही. मी या वयात आकर्षण होणं साहजिक आहे, पण आपण आपली संस्कृती विसरून चालणार नाही. हो बाबा. ही जेव्हा आपल्या घरी आली तेव्हा तुझी आई गेली, तेव्हापासून मी कुठे कमी पडलो असं मला वाटत नाही. माझं सांगणं तुला काम आहे. वयानुसार काही भावना बदलत असतात. बाबा तुम्ही समजता असं काहीच नाहीये. मी तुला तसं काही विचारलं पण नाही. मी फक्त तुला आपल्या संस्कृतीची आठवण करून देतो, कारण तू माझ्या संस्कारात वाढलेली आहेस. तू चुकीचा निर्णय घेणार नाहीस याची मला पूर्ण खात्री आहे. वदन कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. अगे हा दादा, आज काय झालं ते आपल्या खानदानात कधी झालं नाही. नेमकं काय घुटळ आहे रे? अहो दादा, तुम्ही नेहमी काय म्हणता की आपल्याला घराला घर पण देणारी सून पाहिजे. बरोबर आहे, ते तर पाहिजेच. संस्कारी पाहिजे, सगळ्याला सांभाळायला अशी, घर सांभाळायला अशी, जी मला सांभाळायला अशी. बरोबर आहे तुझं. तशी मुलगी म्हणजे ती महाराजांची ज्ञानदा आहे दादा. असं आहे होय? अख्ख्या गावातली लोक तिचं कौतुक करतात, संस्कारी मुलगी आहे म्हणून. मला ती आवडली म्हणून मी एक दिवशी महाराजांकडे गेलो. म्हणलं महाराज, मला तुमच्या मुलीबरोबर लग्न करायचं. तर ते मला म्हणले आधी हरिपाठ पाठ करून दाखव. म्हणून म्हणलं ठीक आहे, करतो मी हरिपाठ पाठ. असा घुटळा झालाय होय? तुम्ही प्या तुम्ही. तुम्हाला तर या पोराच्या भविष्याची काही पडलेलीच नाही. ते काय नाही, मी आत्ता माझ्या भावाला फोन करते आणि त्याच्या चिंगीसाठी ह्या नाग्याचं लगीन लावून देते. बस, मला बाकी काही माहित नाही. ए आई गप बस बरं जरा. तुला किती वेळा सांगितलं मला त्या मुलीशी लग्न करायचं नाही, मला ती मुलगी आवडत नाही. 1000 वेळा सांगितलं तरी तुझा तोच विषय असतो. दादा तिला सांभाळा तुम्हीच. जा तू रे पोरा, मी आहे तुझ्या बरोबर, नको काळजी करू. तुम्ही प्या. पोरग घालवतोय आब आपली आणि तुम्ही दोघं पण एका माळ्यातले मणी. जा काम बघा. त्या मेलीचं कोण ऐकतंय? ठोसा. नाग्या तू लढ, तुझा बाप तुझ्या पाठीशी, घाबरू नकोस.
कुठं? हरिपाठाला. हरिपाठाकरता मंदिरात येण्याची गरज नाही, बाहेर कानावर पडला तरी पाठवतो. मुलांनो, पोटभर जेवा. रामकृष्ण हरी महाराज. संस्था लय जोरात चालली वाटतं. हा, तुम्ही नाही ओळखणार मला. जेव्हा हा वाडा दिला ना तुम्हाला, त्यावेळेस मी ह्या पोरावानी होतो. आता मोठा झालोय या, बरोबर ना? वाटतोय ना? आलं का नाही ध्यानात? गणपत पाटलाचा पोरगा धैर्यशील पाटील. आमचे वडील गेले वर, तर त्यांनी जे काही चुकीचे निर्णय घेतले ते दुरुस्त करायला नको का? हा, कसं? असं. रामकृष्ण या. धैर्यशील पाटील मी ओळखलंच नाही. या बसा. महाराज, आमच्याच वाड्यात आम्हालाच बसा सांगता वे. हा, बरं आहे. तसं का व्हायना? बर, मी इथं बसाय नाही आलो. मी तुम्हाला सांगायला आलोय की हा वाडा 2 दिवसात खाली करा म्हणून. कारण मला हा वाडा विकायचा आहे. काय हो, असं कसं करू शकता तुम्ही? तुमच्या वडिलांनी हा वाडा मला वारकरी शिक्षण संस्था चालवण्यासाठी दिला. मी याकरता किती कष्ट घेतलेत. ही मुलं सगळी अनाथ होतील, वाऱ्यावरती पडतील. तुमच्यासारख्या माणसाने असं करू नये. तुमच्याकडे काय लिखापडी काही लिहिलेलं आहे का? लिहिलं काय नाही म्हणून काय झालं? पण आता ही मुलं घेऊन कुठे जाणार मी? महाराज, ही माणुसकी बिनुसकी मला शिकवू नका. लगेच 2 दिवसात वाडा खाली करायचा आहे. ही कोण? माझी मुलगी ज्ञानदा. चांगली आहे की. तुमचा विषय तर लय खोल आहे. महाराज, तुम्हाला एक डील देऊ का? तिचं माझ्याशी लग्न लावून द्या आणि तुम्ही राहा खुशाल. हा, मी येत जाईल 1 दिवसाआड. हा, पाटील, पोरगी आहे ती माझी. रस्त्यावरचं झाड नाही कोणी येऊन तोडावं. जीवापेक्षा जास्त सांभाळलंय. एवढी असताना आई गेली तेव्हापासून अनाथ पोरे. जोपर्यंत वाड्याचा विषय होता पाटील, तोपर्यंत गप्प होतो. पण आता तू माझ्या हृदयाला हात घातलाय. महाराज, आवाज खाली घ्या. तुम्ही जरी या वाड्यात राहत असाल ना, तरी हे घर माझं आहे आणि तुम्हाला मी 2 दिवस देतो. विचार करा आणि मला कळवा. कळलं? किती वाजले आता? भेटू लवकरच. तो टोनिंग जे बोलतोय ते करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. ते फक्त चेहऱ्याचे हावभाव ते शिकले.
कटेवरी ठेवणी सुंदर ते ध्यान उभे तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान कृष्ण हरिमावली जय जय